काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडून पंतप्रधान मोदींचा दहशतवादी असा उल्लेख। खरगेंच्या विधानानंतर राजकारणातील 90% महिलांचं करिअर नेत्यांच्या खोलीतून सुरू होतं। इंडिया आघाडी समर्थक खासदार पप्पू यादव यांचं गंभीर विधान। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडून पंतप्रधान मोदींचा दहशतवादी असा उल्लेख। खरगेंच्या विधानानंतर भाजप नेते आक्रमक। खरगेंच्या विधानातून काँग्रेसच्या मानसिक दिवाळखोरीचं दर्शन। भाजप खासदार संबित पात्रा यांची टीका। महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी विरोधात भाजपचं आंदोलन। मुंबईच्या वरळी डोममध्ये मुख्यमंत्री करणार मार्गदर्शन। महिला आरक्षण विधेयकावरून भाजपमध्ये 2 गट। खासदार संजय राऊत यांचा मोठा आरोप। तर पंतप्रधान मोदींना पदावरून हटवण्यासाठी षडयंत्र रचलं जात असल्याचे राऊतांचा दावा। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सुनेत्रा पवार यांच्या मनातही शंका। दुर्घटनेचं सत्य स्पष्टपणे समोर आलं पाहिजे, सुनेत्रा पवार यांची मागणी। तर जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। माझ्या पाठी कोणी असो वा नसो, बारामतीकर सोबत असेपर्यंत खंबीर उभी राहणार। बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचारात या सभेतून सुनेत्रा पवारांचे सूचक विधान। परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदनं पैशासाठी आईचं सोन्याचे दागिने चोरल्याचं उघड। अयानसह इतर सर्व आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी। भोंदू अशोक खराच्या अडचणीत आणखी वाढ। नाशिकच्या सिन्नर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल। बनावट खात्यांमधून 57,90,000ची फसवणूक। भोंदू खरातच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर ईडीची टाच येणार असल्याची माहिती। बेकायदेशीर मालमत्तेवर प्रोव्हिजनल अटॅचमेंटची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील अत्याचार धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपींचे मोबाईल जप्त। ग्रुप लीडरकडून दररोज आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणींचा छळ केल्याची माहिती। सीएसएमटी स्थानकात 2 लोकल समोरासमोर। मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला। सीएसएमटी स्टेशन मास्टरवर मध्य रेल्वेकडून कारवाई। चंद्रपूरमध्ये 10 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। नाशिकमध्ये लोखंडी गेट अंगावर पडून 13 महिन्यांची चिमुकली दगावली। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण। पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून झाडल्या होत्या गोळ्या। हल्ल्याच्या कटू आठवणी आजही जिवंत। अमेरिका इराण चर्चेआधी ट्रम्प यांचं संबोधन। भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता डोनाल्ड ट्रम्प संबोधित करणार। ट्रम्प काय बोलणार, सगळ्या जगाचं लक्ष। पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांतता चर्चेसाठी अमेरिका आणि इराणची सहमती। युद्धविराम संपण्यास अवघे काही तास शिल्लक।